मी तुषार देशमुख या तुषार देशमुख ऑफिशियल डिजिटल यूट्यूब प्लॅटफॉर्मवरती सर्वप्रथम तुमच्या सर्वांचं मनस्वी स्वागत. जय ज्योती जय क्रांती. सनातन्यांनी शेण फेकून मारलं, पण तू चंदन म्हणून स्वीकारलंस. तुझी प्रेतयात्रा काढली, पण तू शिक्षणाची रथयात्रा अविरत चालू ठेवली. तुला दगड धोंडे मारले, परंतु तू पिंड बदलू दिला नाही. म्हणून तू या देशाची खरी सावित्री माय झाली. आज 3 जानेवारी 1831 रोजी आपल्या सर्वसामान्यांच्या स्त्रियांपर्यंत महात्मा ज्योतिराव फुले यांच्या साथीनं शिक्षणाची गंगा सर्वसामान्यांच्या दारापर्यंत पोहोचणारे दाम्पत्य आज त्याच आद्यक्रांतीवीर सावित्रीमाई फुले यांची जयंती. भारतीय स्त्रियांना त्यांच्या सामर्थ्याची आणि अस्तित्वाची जाणीव करून देणाऱ्या सोबतच स्वातंत्र्याच्या अक्षरांचा सूर्य स्वातंत्र्याच्या माथ्यावर कोरणाऱ्या जिवंत स्त्रीचा देह चितेवर जाळणाऱ्या, समाजाला त्याच्या स्वतःच्या हक्काची जाणीव करून देणाऱ्या क्रांतीज्योती सावित्रीमाई फुले यांना जयंतीनिमित्त त्रिवार अभिवादन. तर मित्रांनो, आज या व्हिडिओच्या माध्यमातून आपल्याशी संवाद साधण्याचं मुख्य कारण म्हणजे आज आपण बघतोय शिक्षक भरतीच्या अनेक आव्हानांना आपल्याला सामोरे जावं लागत आहे. आणि अशा स्थितीत युवा विद्यार्थी असोसिएशन प्रत्येक पातळीवर पाठपुरावा करत आहे. आंदोलनाच्या माध्यमातून असेल, प्रत्येक आस्थापनेवरती असेल. सोबतच एक चांगली गोष्ट मला सांगायची आणि त्या चांगली गोष्ट आपल्याला सर्वांना मिळून घ्यायची आणि जास्तीत जास्त जागा पदरात कशा पाडून घेता येतील, आपल्या प्रत्येक घटकाला, प्रत्येक बांधवाला शेवटच्या बांधवापर्यंत म्हणजेच अगदी कमीत कमी मेरिटवर आपल्या सर्वांना लाभ मिळाला पाहिजे ह्या दृष्टीने आपण सर्वजण काम करत आहोत. तर जवळपास 4,000 ते 5,000 पदांची व्हॅकन्सी आदिवासी विकास विभागामध्ये आहे, परंतु त्यावरती काम मोठ्या प्रमाणावर करणं गरजेचं आहे. तर त्यासाठी आपल्या युवा विद्यार्थी असोसिएशनच्या माध्यमातून आपण अमरावती अपर आयुक्त कार्यालय अर्थात ATC इथे 2 वेळा गेलो आहे. सोबतच आपण नाशिक अपर आयुक्त कार्यालय आदिवासी विकास विभाग ATC इथंही आपला लढा उभारला आहे. ठाणेमध्ये आपली टीम गेली आहे. नागपूर, भंडारा, नांदेड, कळमनुरी, पुसद या ठिकाणी आपण प्रकल्पावरती जात आहोत. तर या व्हिडिओच्या माध्यमातून सगळ्यांना सांगायचं आहे, सोमवारी आपण या माध्यमातून पुसद येथे काही बांधव, ठाणे येथे, जालन्यातील संभाजीनगर, पुणे अशा ठिकाणी प्रकल्प कार्यालयात भेटी देत आहेत, जे की आदिवासी विकासच्या 4 ATCच्या माध्यमातून जे प्रकल्प कार्यालय चालतात त्यांच्यावरती आपण पाठपुरावा करतो आहे. तर अशा स्थितीत आपल्या सर्वांनी साथ देणं गरजेचं आहे. आपल्या सर्वांपर्यंत हक्काची नोकरी मिळाली पाहिजे या दृष्टीनं प्रत्येकाने या लढ्यात सहभाग घेतला पाहिजे. प्रत्येकाचा सहभाग हा तेवढाच महत्त्वपूर्ण आहे. दुसरी बाब, समाज कल्याण विभागाचा 3 डिसेंबर 2025 रोजी आलेल्या GRच्या माध्यमातून अनेक व्हॅकन्सी मोठ्या प्रमाणावर उपलब्ध आहेत, परंतु काही ठिकाणी प्राथमिकची पदे ही अतिरिक्त असतीलही, परंतु अनेक ठिकाणी माध्यमिकची पदे आहेत. मोठ्या प्रमाणावर 9 ते 12च्या प्रतीक्षेत असले बांधव आहेत. अशा स्थितीत त्यांना एक विनंती करतो की आपण मोठ्या प्रमाणावर जास्तीत जास्त घराच्या बाहेर निघा. मी यूट्यूबच्या माध्यमातून आपल्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये 9 ते 12 संस्था चालकांचा जो लढा आहे त्यावरती थोडी उदासीनता आहे. वीजच्या बाबतीत सर्व बांधव 2 महिन्यापासून युवा विद्यार्थी असोसिएशनच्या माध्यमातून 4ही विभागामध्ये मोठ्या प्रमाणावर पाठपुरावा करत आहेत. मग ते RTI प्रत्येक 27 ते 28 जिल्ह्यातून माहिती मिळवण्यापर्यंत पुन्हा एक वेळ RTI मोहीम आता संच मान्यतेवर आधारित नवीन. तर ह्या एकंदरीत सर्व बाबींचा पाठपुरावा पाहता 9 ते 12चा पाठपुरावा जे बांधव TET CTET नाहीत, ज्यांना मुलाखतीसह पदभरतीसाठी प्रतीक्षा आहे, ते सर्वजण अगदी मरगळ अवस्थेत आहेत, उदासीन अवस्थेत आहेत. अशा स्थितीत त्यांच्यासाठीही पाठपुरावा मोठ्या प्रमाणावर सुरू केला आहे. तर त्यांनाही विनंती आहे की या पाठपुराव्यामध्ये सहभागी व्हा. आणि दुसरी बाब सर्वात महत्त्वपूर्ण म्हणजे BCA, BCom, BCS, LLB यासोबतच
BSc कम्प्युटर अशा बांधवांना प्रेफरन्ससाठी मोठ्या प्रमाणावर अडचण येत आहे. तर अशा स्थितीत आपण युवा विद्यार्थी असोसिएशनच्या वतीने मागील काळातही पाठपुरावा केला, आत्ताही करतो आहे. त्या सर्वांना विनंती आहे की आपली एकजूट ही महत्त्वाची आहे. अनेक ग्रुप्स आहेत आपले, मग ते BCom B.Ed धारकांचे असेल, BCS BCS BSc कम्प्युटर असेल, LLB असेल, अभियांत्रिकी असेल, तर या सर्व बांधवांना विनंती आहे की त्यांनी कॉन्टॅक्ट करा. तर ह्या माध्यमातून आपल्याला तुम्हाला न्याय मिळवून घेता येईल. तर अनेक बांधवांना मोठ्या प्रमाणावर अडचणी येत आहेत, त्या सोडवण्याचा आपण प्रामाणिक प्रयत्न करतो आहे. काल नाशिकमध्ये तब्बल 14 बांधव मिसमॅचच्या अडचणीसाठी दिवसभर ताटकळत EO ऑफिसला बसले होते. तर तिथे EO ऑफिसमध्ये EO याशिवाय इतर कर्मचारी कुणीही उपस्थित नव्हते. तर त्यांनी मला कॉल केला, एक मॅडम आणि एक सरांनी. तर त्यांची अडचण अगदी तात्काळ 10 मिनिटात सोडवण्यासाठी मी प्रयत्न केले. थेट आयुक्त कार्यालयात शिक्षण विभागाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी संपर्क करून त्या नाशिक EOंना कॉन्टॅक्ट केला आणि त्यांची सायंकाळी अडचण सुटली. सोबतच काल पुण्यामधील काही बांधव होते, त्यांचाही मिसमॅचचा प्रॉब्लेम प्रलंबित होता, पेंडिंग होता. तर अशा स्थितीत आपणही त्यांना त्याबाबत तात्काळ ॲक्शन घेत प्रत्येकाचे कॉल रिसीव्ह करण्याचा हेतूने आपण त्यांची अडचण आपल्यापर्यंत लक्षात आली, म्हणून आपण ती अडचण सोडू शकलो. अशाही स्थितीत कोणी अडचणीत असेल त्यांनी कॉल करा. कुणीही वंचित राहू नये, ही यामागची भूमिका आहे. आणि लवकरात लवकर जास्तीत जास्त जागेंसाठी आपल्याला पाठपुरावा सुरू करावा लागणार आहे. आज युवा विद्यार्थी असोसिएशन फक्त शिक्षण, बेरोजगार, पात्र उमेदवार यांच्या नोकरीसाठी, यांच्या हक्कासाठी, यांच्या अन्यायासाठी तर लढत असून एवढेच नाही करत, तर शाळा वाचल्या पाहिजे, मराठी मातृभाषेत हक्काचं शिक्षण मिळालं पाहिजे. राज्यघटनेतील कलम 21A नुसार मोफत्व बालकांचा मोफत्व सक्तीचा शिक्षण अबाधित राहिलं पाहिजे. ह्यासाठी यूट्यूबवर नाही होणार मित्रांनो, सोशल मीडियावर नाही होणार. तर स्वतः मी आणि माझ्यासोबत खांद्याला खांदा लावून आपली सर्व टीम राज्यभर कार्यरत आहे. आणि त्याच अनुषंगाने मी आज 1 ते 2 गावांमध्ये थेट पालकांशी संवाद साधला आहे. खाजगी स्वयंअर्थसहाय्यित इंग्रजी शाळांमधील आणि मराठी मातृभाषेतील शाळांमधील तफावत, खाजगी स्वयंअर्थसहाय्यित सेल्फ फायनान्स इंग्रजी माध्यमांच्या शाळा आणि मराठी माध्यमांच्या शाळा, सरकारी अनुदानित जिल्हा परिषदांच्या शाळा यावर येणारे पात्रताधारक शिक्षक उमेदवार आणि सेल्फ फायनान्सच्या माध्यमातून येणारे अपात्र उमेदवार यांच्यातील फरक समजावून सांगितला. कारण आपल्या खेड्यापाड्यातील पालकांपर्यंत अवेअरनेस नाही आहे, त्यांना माहिती नाही आहे नेमकं पात्रतापूर्ण, पात्रतापूर्ण उमेदवार आणि गुणवत्तापूर्ण शिक्षण हे कुठं मिळतं. मातृभाषेतूनच मुलांचा सर्वांगीण विकास होतो, हे आपल्याला त्यांच्या मनावर बिंबावं लागेल. आपल्याला सत्यस्थिती सांगावी लागेल. आपण जे बोलतो आहे त्याची पुष्टी तुम्ही करा. तुमच्या परिसरातील, तुमच्या तालुका स्तरावरील, तुमच्या जिल्हा स्तरावरील जिथं तुम्ही दर्जाहीन शिक्षण पैसे देऊन विकत घेत आहे आणि इथं तुमच्यासाठी परिपूर्ण गुणवत्तापूर्ण शिक्षण मोफत मिळतं आहे, याच्यातली तुलनात्मक त्यांच्यासमोर प्रेझेंटेशन करावे लागेल. आणि ते आपण युवा विद्यार्थी असोसिएशनच्या माध्यमातून अगदी गाव पातळीवर करतो आहे. तेव्हाच हा शिक्षणातला बदल येईल, प्रत्येकापर्यंत, सर्वसामान्यापर्यंत शिक्षण जाईल. आणि तेव्हाच ही शैक्षणिक क्रांती प्रामाणिक छत्रपती फुले शाहू आंबेडकर, राष्ट्रपिता महात्मा ज्योतिराव फुले, सावित्रीबाई फुले, कर्मवीर भाऊराव अण्णा, डॉक्टर पंजाबराव देशमुख या सर्व, फातेमा बीबी या सर्व महापुरुषांना अभिप्रेत हा महाराष्ट्र उभा राहील, पुरोगामी महाराष्ट्र उभा राहील. आणि या महाराष्ट्रातून पूरक माणसातलं माणूसपण जपणारं संस्कारक्षम शिक्षण मिळेल आणि ते पुन्हा जिल्हा परिषद शाळेला, सरकारी अनुदानित शाळेला पुनर्जीवन प्राप्त होईल. त्यासाठी हा लढा मजबूत होणं गरजेचं आहे. मी या व्हिडिओच्या नंतर झालेल्या संवादाविषयी आणि त्या थेट जिल्हा परिषद शाळा भेटीन पालकांशी संवाद हा व्हिडिओ शेअर करेल. प्रत्येकापर्यंत पोहोचविण्याचा तुम्ही प्रयत्न करा. तेव्हाच आपण संच मान्यतेसारखे अन्यायकारक निर्णय, कमी पटसंख्येवर आधारित शाळा समूहकरण, पानशेत पॅटर्न अशा गोंडस नावाखाली जे ही जुलमी व्यवस्था आपलं शिक्षण बंद करते, त्याला कुठेतरी आळा बसेल आणि प्रत्येक नागरिक या महाराष्ट्रातला जागा होईल. त्याशिवाय नाही होणार. प्रत्येकाला आपल्याला जागरूक करावे लागेल आणि आपलं शिक्षण
अबाधित ठेवण्यासाठी आपल्या प्रत्येकाची जबाबदारी आहे. या राष्ट्राचा नागरिक म्हणून उदरनिर्वाहासाठी पैसे कमविणे हेच आपलं भविष्य नाही, तर इथल्या शाळा, इथलं मूलभूत सुविधा, इथल्या मूलभूत गरजा, अन्न वस्त्र निवारा यासोबत मूलभूत आणि मुख्य महत्त्वपूर्ण माणूस म्हणून उभी राहण्याची गरज म्हणजे शिक्षण. आणि ते टिकण्यासाठी आपण या सर्व शिक्षक भरती प्रक्रियेसहित आपण त्यातही काम करतो आहे. त्यासाठी आपल्या सर्वांची साथ मिळेल हा आशावाद बाळगतो. आणि ज्यांचे प्रॉब्लेम्स आहेत पवित्र पोर्टल रजिस्ट्रेशनचे उर्वरित शेवटच्या टप्प्यात, त्या सर्वांनी कॉल्स करा. आणि उद्यात म्हणजे सोमवारी पुसद येथे आदिवासी विकासच्या माध्यमातून ठाणे, नाशिक विभागात, संभाजीनगर विभागात, पुणे येथे आणि पुसद म्हणजे यवतमाळ जिल्ह्यातील अशा जे संपर्कात आहेत, हिंगोली जिल्ह्यातील कळमनुरी, अशा ठिकाणी जे बांधव येऊ शकतील, कॉन्टॅक्ट करू शकतील, त्यांनी मला प्रत्यक्ष कॉन्टॅक्ट करा. त्या टीमसोबत आपण तुम्हाला कनेक्ट करून देऊया. काही जणी MPSC तयारी करत असतील तर त्यांना वयोमर्यादा वाढ याबाबतही आपण पाठपुरावा केला होता. सन्माननीय 2 खासदारांना युवा विद्यार्थी असोसिएशनच्या वतीने आपण पाठपुरावा केला आहे. सोबतच आपण ह्याशिवाय सगळ्यात महत्त्वपूर्ण बाब म्हणजे धाराशिव येथे अनेक बांधवांचं 18 राज्यामध्ये नेटसेट UGC सहाय्यक प्राध्यापक पदासाठी घेण्यात येणारी पात्रता परीक्षा याबाबत सेंटर्स अवेलेबल धाराशिवमध्ये नाही. धाराशिवच्या अनेक बांधवांनी कॉल केले आणि विनंती केली की धाराशिवमध्ये पाठपुरावा व्हावा. तर तत्कालीन तिथले जे आता विद्यमान खासदार आहेत त्यांच्याकडे आपण पाठपुरावा केला आहे. तर ह्या माध्यमातून महाराष्ट्रातील कुठल्याही शैक्षणिक बाबतीत कुठलाही बेरोजगार ते KG to PG विद्यार्थी या सर्व समस्येसाठी युवा विद्यार्थी असोसिएशन नेहमी सोबत आहे, तत्पर आहे, अविरतपणे आपल्या सोबत आहे. तर हा लढा मजबूत करण्यासाठी प्रत्येक पातळीवर त्या निगडीत विषयासाठी आपण सर्वजण साथ द्याल या अपेक्षेसह इथंच थांबतो. पुन्हा भेटूया नवीन विषयासह. तोपर्यंत धन्यवाद.